हाय, आमच्याकडे बनत आहेत वडे म्हणजे कोंबडी वड्यातले वडे. म्हणूनच मी हा कांदा किसते वड्यांमध्ये टाकायला. किसलेल्या कांद्यावरती आपण टाकूया तांदळाचं पीठ. हे तांदळाचं पीठ आम्ही आणलेलं गावावरून घावणे करायला. त्याचं आता आपण वडे बनवूया. आणि तांदळाचं पीठ टाकल्यानंतर आपण त्याच्यामध्ये मैदाही टाकूया. पिलू कुठे घेऊन चालली डब्बा? हां, अरे 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 अरे, बस त्याच्यावरती, बस त्याच्यावरती, बस बस. चवीनुसार मीठ टाकूया पिठात. मस्ती नको करूस. मस्त हळद सुद्धा टाकून घेऊया. आम्ही धने पावडर पण टाकतो, पण धने पावडर आमच्याकडे नव्हती म्हणून आम्ही गरम मसाला टाकला याच्यात. मिक्स करून सगळं पीठ आता आणि सगळा मसाला आपण एकत्र करून घेऊया. गरम मसाला वगैरे टाकला की त्याचा खूप सुंदर सुगंध येतो. गरम पाणी वगैरे टाकून आपण त्याला आता मळूयात चांगलं. पिठावरती आपण तेल टाकून घेऊन मग पीठ पण आपण चांगल्या प्रकारे मळून घेऊया. आणि आता ही तेलाची पिशवी मी तिन्ही बाजूनी फाडून घेते, म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला नंतर वडे चांगल्या प्रकारे थापता येतात. आता आपण वडे थापून घेऊया तेलाच्या पिशवीवरती एक एक करून. उचल 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 उचल, दाखव, ए दाखव. पहिली पुरी अग्निदेवतेला. कशात नरेंद्र तळसा खाऊ नको. हा नाही, मी कशाला खाऊ? का नाही खायचा? नाही खायचा. का नाही खायचं ते विचारते, पण काय कारण काय? मग आता मी पोरगी कुठे? बाई झाले ना, पोरगा नाही ना अजून. सगळीकडे माहिती आहे की नाही माहीत नाही, पण आमच्याकडे असं बोलतात की जो तळपुसणं असतो म्हणजे सगळ्यात शेवटचा, तो कुठल्याही मुलीने मुलाने म्हणजे खायचा नाही. तर तेच माझी सासू मला सांगत होतं की हे खाऊ नकोस म्हणून. आणि ते समजायला म्हणून आम्ही त्याच्यामध्ये असा होल करतो की हा तळपुसणं आहे, हा खायचा नाही. जेवण सगळं तयार आहे. वडे, भात, मटण आणि चिकनचा रस्सा. तो आता आपण खाऊन बघू. बाय, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.